नमस्कार. पिक्चरमध्ये पाहिलंय सगळ्यांनी. खरी वेश ही आहे. हा आहे बहादूरगड उर्फ आता झाला धर्मवीरगड. पेडगावमध्ये आहे, श्रीगोंदा तालुक्यात. ह्या गडाचं तसं पहा, मी पिक्चरचं आता आभार मानेल, कारण त्यानिमित्ताने हा गड किंवा ही जागा लोकांना आता कळेल. तसं अनेकांना माहिती आहे जे गड किल्ले करतात ते, पण जे सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना इतिहासाचं फारसं काही माहिती नाही, त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. हीच ती वेश होती की जिथून ज्यावेळेस राजांना कैद झाली संगमेश्वरला, तिथून राजांना इथे घेऊन आले. ह्याच तो दरवाजा. आणि इथे तुम्ही सगळे पाहू शकता, इथे राजांची, मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवते, शिळा आहे. खूप सुंदर पद्धतीने आता इथे यांनी हे सगळं बनवलेलं आहे छोटंसं. पण प्रयत्न करा, इथे येऊन दर्शन नक्की घ्याल. ही वास्तू जेवढी यातनांनी भरलेली आहे, तेवढीच ही वास्तू एक ऊर्जा देते. मी मागच्या टाईमला पण आली होती, त्यावेळेस पण बोलली होती की ही वास्तू आपल्याला शिकवते की झुकायचं नाही. स्वाभिमानापुढे, आपल्या धर्माच्या स्वाभिमानापुढे झुकायचं नाही. आज आपली लहान मुलं आहेत, आपली नवीन पिढी आहे, त्यांना शिकवण्यासाठी ह्याच गोष्टी आहेत. प्रयत्न करा, प्रत्येक गड किल्ला तुम्ही चांगला राखाल, संवर्धनामध्ये तुम्ही मदत कराल. आज ह्या वास्तू आहेत, जर आज यांना व्यवस्थितरित्या आपण पाहिलं नाही ना, तर नवीन पिढीसाठी ह्या राहणार पण नाही. सगळ्यांना मी आवाहन करते, होईल तेवढं गड संवर्धन कार्याला मदत करा. दर टाईमला शासनावरती ढकलून गोष्टी चालत नाही, थोडा आपण पण हातभार लावला पाहिजे. आजसाठी एवढंच. जय जिजाऊ, जय शिवशंभू.